बिग बॉस मराठी 6च्या घरात पुन्हा एकदा वादाचं वातावरण तापलं असून यावेळी चर्चेत आहे स्पर्धक रुचिता जामदार. कालच्या एपिसोडनंतर समोर आलेल्या प्रोमोमुळे घरातील तणाव अधिकच वाढताना दिसतोय. एका वादातून सुरू झालेला मुद्दा आता थेट बिग बॉस आणि रितेश भाऊंपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. कालच्या एपिसोडमध्ये अनुश्री आणि राकेश यांच्यात जोरदार भांडण झालं. या वादात अनुश्रीनं पराचा कावळा करत राकेशवर गंभीर आरोप केले. दोघांमधील वाद वाढत असतानाच रुचिता जामदारनं यात उडी घेतली आणि तीही राकेशवर जोरजोरात बोलताना दिसली. यामुळे राकेशचा संताप अनावर झाला. माझ्या 25 वर्षांच्या करिअरमध्ये मला कोणीही असं बोललेलं नाही, असं म्हणत राकेशनं आपली नाराजी व्यक्त केली. या सगळ्या गोंधळानंतर समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये रुचिता पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेताना दिसते. ती थेट बिग बॉस आणि रितेश भाऊंवर बोलताना ऐकायला मिळते. मी कोणाच्याही कॅरेक्टरवर गेलेली नाही, असं स्पष्ट करत रुचिता आपली भूमिका ठामपणे मांडते. दरम्यान घरात सागर कारंडे अनुश्रीला समजावताना दिसतो. तो म्हणतो की एखादी गोष्ट लगेच सांगितली असती तर विषय तिथेच संपला असता. उशिरा बोलल्यामुळे फुटेज वेगळ्या पद्धतीनं दिसतं आणि त्यामुळे गेम बिघडतो, असंही तो स्पष्ट करतो. या संभाषणात सोनाली आणि विशालसुद्धा आपापली मतं मांडताना दिसतात. वादावर प्रतिक्रिया देताना रुचिता असंही म्हणते की मी फ्रेशर आहे म्हणून मला बोललं जातंय, पण रितेश भाऊ बोलले तरी आणि अख्खं घर माझ्या विरोधात असलं तरी मी बोलणार. माझं इंटेन्शन चुकीचं नव्हतं आणि मी त्यावर ठाम आहे. रुचिताच्या या वक्तव्यानं घरातील वातावरण आणखी तणावपूर्ण झालं आहे. एकूणच बिग बॉस मराठी 6च्या घरात सध्या आरोप प्रत्यारोप, समजूत काढण्याचे प्रयत्न आणि भावनिक प्रतिक्रिया यांचा भडीमार सुरू आहे. हा वाद पुढे कोणत्या वळणावर जाणार, रुचिताच्या भूमिकेवर बिग बॉस काय निर्णय घेणार आणि या सगळ्याचा गेमवर काय परिणाम होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.